आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। 2014 ते 2024 पर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून 10 वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या भाजपच्या कपिल पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार येणार यावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असताना गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ही जागा लढवण्याचे निश्चित होऊन चर्चेत असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी देण्यात आली। ही उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकारिणीने एकच जल्लोष केला। यावेळी कात्रप चौकात फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून राष्ट्रवादीच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला। यावेळी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील हे देखील या जल्लोषात सामील झाले होते। गेल्या अनेक दिवसांपासून भिवंडी लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून ही जागा कोण लढणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाळामामांच्या उमेदवारीसाठी या जागेवर दावा केला होता। तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने सुद्धा ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते। मात्र वरिष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीत अखेर भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या परड्यात पडले। पूर्व खासदार कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांचे तिकीट या जागेवर फिक्स झाल्यानंतर बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करत मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या। कपिल पाटील व बाळामामा यांच्यात विस्तव जात नाही याची कल्पना सगळ्यांना आहेच। त्यात आता हे कट्टर विरोधक निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या समोर उभे राहणार असल्याने भिवंडी लोकसभा जागेची निवडणूक खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या उमेदवाराला तिकीट मिळाले आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याला महाविकास आघाडीतून तिकीट मिळाले आहे। आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्रित येऊन काम करू। भिवंडी लोकसभा निवडणुकीत बाळामामांना विजय करण्यासाठी एकजुटीने काम करणार आहोत। निश्चितपणे एका दीर्घ प्रतीक्षेनंतर आम्हाला मनस्वी आनंद आहे की खऱ्या अर्थाने एका खऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारा कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता जो सतत संघर्षरत अशा कार्यकर्त्याला तिकीट मिळालेलं आहे। निश्चितपणे या प्रतीक्षेनंतर जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाळामामा म्हात्रेंना तिकीट मिळाले, संपूर्ण महाविकास आघाडी संपूर्ण क्षमतेने आणि एकजुटीने या भिवंडी लोकसभेमध्ये काम करून निश्चितपणे बाळामामा म्हात्रे हे भिवंडी लोकसभेमध्ये विजयी होतील ही खात्री आणि विश्वास या ठिकाणी मला वाटतो। नक्कीच आज आमच्यासाठी खरोखर खूप म्हणजे आनंदाचा दिवस आहे। खूप दिवस आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो आणि आज तो दिवस आला आणि उजाडला आणि याचाच आज तुम्ही बघितला की आज बदलापूरकर असतील यांनी खूप आनंदाने फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि पेढे वाटून एक आनंद व्यक्त केलेला आहे। आणि खरोखरच बाळामामा हे अतिशय चांगले नेतृत्व आहे, नेते आहेत, समाजसेवा सर्वच प्रकारे त्यांचं काम छान आहे आणि जनतेतल्या मनाचे नेते आहेत, मनातले नेते आहेत आणि खरोखरच या महाविकास आघाडीचा हा विजय होणार म्हणजे होणार आणि कपिल पाटील यांचा पराभव होणार नक्कीच। आज आमच्यासाठी खरोखर खूप म्हणजे आनंदाचा दिवस आहे। खूप दिवस आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो आणि आज तो दिवस आला आणि उजाडला आणि याचाच आज तुम्ही बघितला की आज बदलापूरकर असतील यांनी खूप आनंदाने फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि पेढे वाटून एक आनंद व्यक्त केलेला आहे आणि खरोखरच बाळामामा हे अतिशय चांगले नेतृत्व आहे, नेते आहेत, समाजसेवा सर्वच प्रकारे त्यांचं काम छान आहे आणि जनतेतल्या मनाचे नेते आहेत, मनातले नेते आहेत आणि खरोखरच या महाविकास आघाडीचा हा विजय होणार म्हणजे होणार आणि कपिल पाटील यांचा पराभव होणार नक्कीच। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।